आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। सिंधू जलकरारासंदर्भातली भारताने सिंधू जलकरारासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। एकदम क्लिअर अशी भूमिका आहे। भारत सिंधू जलकरार स्थगितच ठेवणार आहे। भारत सिंधू जलकरार स्थगितच ठेवणार आहे। पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहणार आहे। त्यावर चर्चा आता होणार नाही। रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे। पाकिस्तानकडून पाण्याकरता भारतासमोर लोटांगण घातलं जातंय। सातत्याने परराष्ट्र मंत्रालय पाकिस्तानचं मागणी करतंय की आपण सिंधू जलकरारावर चर्चा करावी। मात्र परराष्ट्र मंत्रालय भारताचं ज्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहणार नाही। तुम्हाला सिंधू जलकरारासंदर्भात चर्चा करायला वाव नाही, कारण तो स्थगितच राहणार। जोपर्यंत तुम्ही दहशतवादी कारवाया थांबवत नाही आणि दहशतवाद्यांना पोचणं थांबवत नाही तोपर्यंत तरी हा करार स्थगितच राहणार। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू कराराबाबत काय प्रतिक्रिया दिली ते बघूया। भारत का मत एकदम स्पष्ट है। टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते। टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता। आता पुढे जाऊया। भारतात तुर्कस्तानच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम वेगाने सुरू आहे। व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानच्या सफरचंदांवर आणि ड्रायफ्रुट्सवर बहिष्कार घातला। आता तुर्कस्तान आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये पर्यटनासाठी जाऊ नका अशी विनंती ट्रॅव्हल एजंट्स करू लागले आहेत। पाकिस्तानला पाठिंबा देण्यामुळे तुर्कस्तान विरोधात भारतीयांमध्ये एक प्रकारचा संताप आहे। अनेक ट्रॅव्हलर्सनी तुर्कस्तानच्या फ्लाइट्स आणि हॉटेल बुकिंगवर सुद्धा बहिष्कार घातलेला आहे। म्हणजे तुर्की कुठल्याही वस्तू भारतात वापरल्या जाऊ नयेत असा तर बहिष्कार आहेच, पण आता ट्रॅव्हल एजंट्स पुढे येत आहेत आणि असं म्हणतायत की तुर्कस्तानला फिरायला जाऊ नका। जैसे ही हमें पता चला कि टर्की और अजरबैजान इस लड़ाई में गलत साइड में खड़े, ये पाकिस्तान गलत है, ये बात प्रूव हो चुकी है दुनिया में। जो उनका यूएन डेजिग्नेटेड टेररिस्ट है उसके फ्यूनरल पे पाकिस्तान की आर्मी के लोग, मिलिट्री के लोग खड़े, तो इससे साफ पता चलता है कि पाकिस्तान एक रोग नेशन है, एक टेररिस्ट को पनाह देने वाला नेशन है। उस नेशन को टर्की और अजरबैजान सपोर्ट करें ड्रोन्स देकर, मनी देकर, ये बात एकदम क्लियर होती है कि हमें इन नेशंस के साथ काम नहीं करना चाहिए। और इसके लिए हमने एक ट्रैवल एडवाइजरी निकाली थी कि इन कंट्रीज में ट्रैवल नहीं करना चाहिए। वी वर द फर्स्ट वंस जिसने ये ट्रैवल एडवाइजरी निकाली थी। हमें बहुत खुशी है इस बात की कि हमें देखकर काफी सारी ट्रैवल एजेंसीज ने भी ये एडवाइजरी निकाली और आज के टाइम में हमारे एफर्ट की वजह से बॉयकॉट टर्की, बॉयकॉट अजरबैजान ट्रेंड कर रहा है। भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला पाठिंबा देणं तुर्कस्तानला महागात पडत चाललंय। गेल्या आठवड्याभरात अझरबैजान आणि तुर्कस्तानच्या प्रवास बुकिंगमध्ये 60% घट झाली आहे असा दावा एका तिकीट बुकिंग एजन्सीने केलेला आहे। प्रवास रद्द करण्याच्या प्रमाणात 250% वाढ झाली आहे। तिकीट बुकिंग एजन्सीने आपल्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून तुर्कस्तानच्या जाहिराती हटवलेल्या आहेत। पाकिस्तानचं समर्थन केल्यानंतर देशभरातून तुर्कस्तानवर बहिष्कार घातला जातोय। तुर्कस्तानच्या सफरचंद असतील किंवा ड्रायफ्रुट्स असतील याच्यावर बहिष्कार टाकणाऱ्या पुण्यातल्या काही व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचे कॉल आल्याची माहिती मिळते। यानंतर पुण्यातील व्यापारी आक्रमकच झाले। सफरचंद ड्रायफ्रुट्स व्यापारी जे आहेत ते तुर्कीचे सफरचंद रस्त्यावर फेकत आंदोलन करताना दिसले होते। पाकिस्तानातून त्यांना धमकीचे फोन आल्यावर व्यापारी आक्रमक झाले आणि ते पोलीस आयुक्तांना भेटून त्यांच्याकडे या सगळ्या संदर्भातली माहिती देणार आहेत, तक्रार करणार आहेत असं कळतंय। प्रकरण आहे, तुम्हाला धमकीचे फोन आलेत पाकिस्तानमधून असं तुमचं म्हणणं आहे। काय सकाळी 9:15 वाजता नेमकं झालंय? 9:13 आणि 14 मिनिटाला त्यांचे 7 मिस कॉल आले। नंतर रेकॉर्डिंग आलं त्यांचं, ती धमकी दिली। काय धमकी दिली नेमकी सर?
नाही आम्ही बघून घेऊ हिंदुस्थानी तुम्हाला आम्ही येतो असं वगैरे काय 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 थोडं बोलले. हां. तर ते जे काय निवेदन आहे ते मी CP साहेबांना दिलं. ते म्हणले आम्ही पुढची कारवाई करू म्हणून. बरं सर, तुम्ही तक्रार दाखल केल्या, काय नेमकं तक्रारीत सांगितलं तुम्ही आता पोलिसांना? नाही तो नंबर दिला हां. जो पाकिस्तानचा होता तो नंबर दिला आणि सांगितलं की बाबा असं असं तो बोलला म्हणून. बरं. हां तेवढं सांगितलं. पण सगळ्यांच्या माध्यमातून सांगतोय की हे अभियान टर्की बायकॉटचं थांबणार नाही. बरं, पण मग तुम्ही अजूनही ठाम आहात की सफरचंद टर्कीच्या किनाऱ्याने ऐकून? अजूनही ठाम आहे. बरं सर, मग आम्हाला फक्त एवढं सांगा की का नेमकं तुम्ही हा सगळा पवित्रा घेतला होता सगळ्या व्यापाऱ्याने की जे टर्कीमधनं सफरचंद येतात ते विकणार नाही? तेच ना, त्यांनी पाकिस्तानला मदत केली होती त्याच्यामुळं तो बायकॉटचा निर्णय घेतला आणि आता तर धमकी दिली म्हणल्यावर तर आता अजून पण बायकॉट करणार आणि अजून पहिल्यापेक्षा डबलनी आम्ही हे करणार. मला फक्त सांगा की नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता. पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी काळजी करायची गरज नाही. पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे आणि आता तर न्यूयॉर्क टाइम्सने सॅटेलाइट इमेज सहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलेलं आहे. भारताला नखही ते लावू शकले नाही पण त्यांना कसं आम्ही उद्ध्वस्त केलं. त्यामुळे कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाहीये. भारत आणि पाकमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. या संघर्षादरम्यान पाकमधील कोणत्याही अण्वस्त्रांना धक्का लागला नसल्याचा दावा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने केलाय. लष्करी संघर्षानंतर पाकिस्तानमधील कोणत्याही अण्वस्त्राच्या साठ्यातून किरणोत्सर्ग झालेला नाही असं IAEAनं सांगितलंय. पाकिस्तानातील काही ठिकाणी किरणोत्सर्ग झाला असं आणि त्यामुळे अमेरिकेनं पथक पाठवलं असं वृत्त फेटाळून लावण्यात आलेलं आहे. हे वृत्त प्रसारित होत होतं ते फेटाळून लावण्यात आलंय. भारतीय हवाई दलानंही आपण पाकिस्तानातील कोणत्याही अण्वस्त्राच्या साठ्यावर हल्ला केला नाही हे स्पष्ट केलं होतं. भारतानं पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठा असलेल्या किराणा हिल्सवर हल्ला केल्याचा दावा वृत्तपत्रांमधून समोर येत होता. पाकिस्तानच्या न्यूक्लिअर स्टोरेज सेंटरवरही भारतानं हल्ला केलाय का? सरगोदामधील अण्वस्त्र साठ्यांवर भारतानं हल्ला केलाय का? अशा चर्चा वृत्तांमधून येत होत्या. किराणा हिल्स इथं पाकिस्तानचा अण्वस्त्र साठ्याचा तळ आहे हे आम्हाला माहीत नव्हतं पण आम्ही अशा कुठल्याही ठिकाणी हल्ला केलेला नाही असं एअर मार्शल AK भारती यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. Social media, the Twitter is abuzz with the fact that we hit a site called Kirana Hills, which is supposed to be the nuclear storage facility, and there is a lot of rumors about Sargodha. There are foreign analysts who've mentioned that the Sargodha attack led to certain leaks. Is there a confirmation that we actually hit Kirana Hills, or we were careful of not to do any such thing? Thank you. Thank you for telling us that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hill, whatever is there. Okay. I did not brief in my briefing yesterday.